जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चला आता आपण वेळ न घालवता लगेचच कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. वहिनी तुमचं नाव? अंजली त्रिलोक मोरे. अंजली वहिनीसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा. टाळे एवढ्यासाठी आहेत, यांचं नाव अंजली म्हणून नाही, यांचा उखाणा ऐकायचा. ऐकायचा ना? हा वहिनी वहिनीला हा याला हात लावू नका, करंट मिळते, शॉक लागतो. चांदीची वाटी, पेरूची फोड. चांदीची वाटी, पेरूची फोड, काय 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 वहिनी? चांदीची वाटी, चिकूची फोड, लिंबाची राव, याची पप्पी लेवड. चांदीची वाटी, चिकूची फोड, त्रिंबकाची पप्पी लेवड. गोड असते तुम्ही सांगून लय चांगले गोडा टाळ्या वाजवा वहिनीसाठी. तुमचं नाव? अर्चना सचिन नलवडे. श्रीखंडात पडली माशी, श्रीखंडात पडली माशी, सचिन रावांचे नाव घेते, हीच त्यांची मस्तानी आणि हीच त्यांची काशी. सचिन रस्त्याला ये म्हणलं माय, रस्त्याला ये म्हणलं माय, आपण हॉकीवर बसत होतो. नक्की का? नाही तर बघा तिकडे एखादी मस्तानी असायची त्याची, ती भेटायची, तुम्ही नसतानी. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. हा प्रतीक्षा सागर सिंकर. उखाणा. दारी होती तुळस, तुळशीला घालते पाणी, मीच आले सागर रावांची राणी. राजा को रानी से प्यार हो गया, पहली नजर में पहला प्यार हो गया, दिल जिगर में घायल हुए, दिए नजर के पार हो गया, राजा को रानी से प्यार हो गया. शितोरे काळ्या वहिनीसाठी सुद्धा वहिनी. शीतल पंकज मराठे. उखाणा. हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी. वहिनी मला थंडीच वाजायची. हा हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, पंकज रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी. टाळ्या वाजवा खास वहिनीसाठी. वहिनी. माझं नाव अर्चना परचत्वार. उखाणा. खुर्चीवर खुर्ची, खुर्चीवरच्या डब्यात मिरची, ते माझी भाषा मी त्यांची आजची. वाजवा टाळ्या यांच्यासाठी. हा वहिनी तुम्ही सरळ थांबा आधी, सरळ असं इकडे असं सरळ सरळ असं असं. हा ते शूटिंग करतात ना, ते दिसले पाहिजे तुम्ही. अहो तुमचं नाव सांगा बाया पहिले. चालू तुमचं नाव आणि यांचं हा इकडे तुमचं नाव सांगा.
हा आता उखाणा अहो झाले की काय आता अहो शंकराला माझ्या अन महादेवाला माझ्या आवडते गेलाचे पान आवडते गेलाचे पान आवडते गेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते गेलाचे पान आवडते गेलाचे पान कोल्हापूरच्या लक्ष्मीला अलंकारांचा साज नितीनरावांचं नाव घेते. आज आहे आम्ही डिस्ट्रीब्युटर आहे. कुणाचे काय कुणीचा फटका हा वेग उखाणा गेला बया मला काय झालं हा मी इथलं खाली जाऊ ठरलंय ना झालंच नाही टाळ्या वाजल्या याच्यासाठी विचार टिंब मुली हा तुमचं प्रतिभा रुपेश मोरे. उखाणा गुलाबाचे फूल दिसायला ताजे, रुपेश पाटील मिळण्याचे सौभाग्य माझे. क्या बात है जोरदार टाळ्या वेडिंगसाठी पाहिजे हा वेडी पूजा फुलाला लागे, हा आणि उखाणा शंकराच्या मंदिरात वाजत होतं डफळं, शंकराच्या मंदिरात वाजत होतं डफळं, पुनर्रावांचं माझं लग्नातच लफडं. अगो भया भया आणि तुझं माझं लफडं गावात गाजले तुझं माझं लफडं गावात गाजले रुपयाचं नाच रुपयाचं नाच पायात वाजलं रुपयाचं नाच पायात वाजलं तुझं माझं लफडं गावात गाजले तुझं माझं लफडं गावात गाजले तुझं माझं लफडं गावात गाजले कसली लफडेवाली बिचारी प्रेम नव्हतं म्हणतात लफडं होतं म्हणतात वहिनी खरंच तुमचं लव्ह मॅरेज आहे कुठं भेटली होती कुठं भेटली पाहुणेच्या लग्नात काय आधी कोण कोणाला बघितलं काय झालं लग्नात पाहिलं होतं आम्ही कोणाच्या लग्नात पाहिलं आमच्या रिलेटिव्हच्या हा मग हे कोण आहे तुमच्या नात्यानं मामाचा मुलगा. मामाचा मुलगा म्हणा लय सगळ्याचं नाते बिचार हे हक्काचंच होतं काय नाही टाळ्या वाजवायला त्यासाठी हां वहिनी रिया परमित सिंग. और उखाड़ा 1 bottle 2 glass नहीं पीता पीता कुछ नहीं नहीं सोना माझी साथ गेली करून घात तुझ्या आठवणीची मनी ठिणगी पेटली तुझ्या आठवणीची मनी ठिणगी पेटली आता हीच मला आपली वाटली कधीच नाव वाटली आता हीच मला आपली वाटली कधीच नाव वाटली आता हीच मला आपली वाटली कधीच नाव वाटली हाँ हिंदी में बोले चलते मेरे को हिंदी आता है ना थोड़ा बोला ये देखो मेरा हिंदी है ना ऐसा खेड़े गाँव का आपको मराठी नहीं आता है क्या थोड़ा बहुत आता है आपको उखाणा मालूम है क्या हिंदी कोणाला येतं का तुमच्यापैकी हिंदी बोलणारा कोणी आहे का हाँ कमी होगी तुम्ही कसं करेंगे हाँ इधर मेरे को हिंदी आता है कि लेकिन कैसा है थोड़ा बड़का बड़का आता है तो मैं भी सीखे आता आपको मगर मैं बरोबर बोले आप मागे मागे बोलेंगे अगर इनको नहीं जमे तो मग मैं शिकवला इनको है ना सांगो उखाना घेणे काय उखाना लेने का है आपको. मैं ये तो मला घेतो उखाना घेणे काय त्यांना पहिले समजून सांगो उखाना क्या होता है मेरा हिंदी का प्रॉब्लम है अभी आपके इसमें क्या बोलते हैं खाने को हाँ डोसका खाजो
बोंबला हिंदी. हा तुम्हाला हिंदी येतं, मग तुम्ही त्यांच्या कानात कशाला कुचमुच करायला लागला? शादी में आप जो बोलते हो ना, नहीं बोलते आप केस में, पंजाबी में नहीं. आप कुठून हो? आपका गाव कुठे है? दिल्ली से. बहुत लंबा है. वहिनी तुम्ही तुम्हारे जागेवर जाओ, इकडे आओ, मैं सिखाता है. उखाना मतलब क्या है? देखो आपको सैंडविच पता है, उसके थोड़ा खाली आओ. वड़ा पाव पता है? हाँ. खाली पाव रहता है, वड़ी पाव रहता है, बीच में क्या रहता है? क्या रहता है? वड़ा रहता है. उसको समझने का नवरा. हाँ, 2-4 शब्द इकडे घालने का, 2-4 शब्द इकडे घालने का, आणि बीच में नवरे का नाव घालने का, उसको बोलने का उखाना. हाँ, तो ऐसा लेने का. लो जो अभी कुछ बोल रहे थे ना, पैसा 1 बॉटल 2 ग्लास कुछ चला था ना. 1 बॉटल 2 ग्लास करने के लिए फर्स्ट टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. मला वाटलं काय बाटली ग्लास बसून ते घेऊन बसायचं म्हणलं होतं का काय, तर उखाना घेऊ लागले. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. हाँ वही नहीं आता है, वही प्रॉब्लम नहीं. वाजवा टाळ्या आमच्यासाठी. आपका नाम? गीता थापा. आता है, मुझे हिंदी आता है, टेंशन मत लो. वो थोड़ा थोड़ा ऐसा करता है, मैं आगे बढ़ूँ. हाँ, और आपके उनका नाम? ज्ञान सिंह थापा. थापा. कहाँ से हो आप? नेपाल. आम्ही कालचो. देखो मेरे उखाना लेता है, मेरे पीछे पीछे आप बोलो. सिंपल सिखाऊंगा, टेंशन नहीं कुछ नहीं. सोने की साइकिल, सोने की साइकिल, चांदी की सीट. चांदी की सीट. दिखने वाली थोड़ी है ना, तो छूट जाएगी, पूरी सोने की लगेगी. सोने की साइकिल, चांदी की सीट. सोने की साइकिल, चांदी की सीट. आओ चले डार्लिंग, डबल सीट का नाम है. अच्छा, और डार्लिंग. उनका नाम लो ना. उनका बड़ा समझ नहीं का, उनको उन्हें घालने का. और चलो डार्लिंग. आपके उनका नाम ज्ञान सिंह थापा. चलो डबल सीट. सोने की साइकिल, चांदी की सीट. आओ चले डार्लिंग, चलो डबल सीट. सोने की साइकिल, चांदी की सीट. आओ चले डार्लिंग, चलो डबल सीट. सविता जाधव. हा, आणि उखाणा याला हात लावू नका, करंट वरती शॉक लागतो. उखाणा सांग म्हटलं, उखाणा काही सुचत नाही. कोणाकोणाचं नाव सांगू मला काही कळत नाही. अगं बया, बोला लग्न किती वेळा केले? लग्न किती वेळा केले? एकदाच ना? कुणाचं नाव दुसरं नाव म्हणलं बोंबला, आता तुला काही खरंच नाही. मी म्हणलं असतं तुला आवडीचं आहे त्याचं घ्या. सुजी जाधव. उखाणा व्यवस्थित त्यांचं नाव गो ईस्ट गो वेस्ट, सुजित इज द बेस्ट. वाजवा काय पहिली. सुनंदा विजय पाटोळे. उखाणा महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकून, विजयरावांचं नाव घेते, सर्वांचा मान राखून. महादेव मोठा सतीन त्याची अर्धांगी पार्वती. असा महादेव मोठा सतीन त्याची अर्धांगी पार्वती. हीच या मायाची सतीन येऊ डोंगरावर नाचती. हीच या मायाची सतीन येऊ डोंगरावर नाचती. असा महादेव मोठा सतीन त्याची अर्धांगी पार्वती. असा महादेव मोठा सतीन त्याची अर्धांगी पार्वती. हीच या मायाची सतीन येऊ किती आवाज तर तुम्हाला तुमचं लक्ष नाही माझ्यावर. ज्यावेळेस गाणं सुरू होईल त्यावेळेस इफेक्ट द्या. पेनच दिला होता, माझा एक पेनच होता, इफेक्ट द्या. बघितलं स्वातीताई स्वाती गेलो. एकदा जोरात टाळ्या त्याच्यासाठी झाला पाहिजे. आपल्या मनोरंजनासाठी सुंदर अशी लावणी सुद्धा होणार आहे, लोकगीत सुद्धा होणार आहे, ज्यांना अनेक अल्बम सॉन्ग म्हणून तुम्ही ज्यांनी पाहिले त्या नृत्यांना इथे आले. एकदा जोरात टाळ्या त्याच्यासाठी झाला पाहिजे. हां माझं नाव चित्राली रोहित पवार. उखाणा याला हात लावून का गरज पडत. गाजर खायला आवडते सशाला,
रोहित रावांचं नाव घ्यायला आग्रह कशाला? अगो बया, वाजवा टाळ्या वहिनीसाठी. वहिनी सशाला गाजर चाललं पण यांचा आवाज कसा असायचा? टाळ्या वाजवा. हा, तुमचं नाव? माधुरी निखिल पाटील. डिंग डॉंग डिंग, डिंग डॉंग डिंग, डिंग डॉंग डॉंग, डिंग डॉंग डॉंग, डिंग डॉंग डिंग. हा, देख रोती चमाचे साथ बसल्याना, पाना तेरा करू दिल तेरा पिया बाबा, तेरा करू दिल तेरा पिया बाबा. गळ्यातील मुठभर फुटलं आहे सौभाग्याची फूल. निखिल रावांचं नाव घेते पाटलांची. वाजवा टाळ्या वहिनीसाठी सुद्धा. वहिनी बेलाचं पान अंगणामध्ये. तुमचं नाव हो बाई, आज बेलाचं पान चाललं मी. हा, कविता शालिग्राम राठोड. उखाणा. बेलाचं पान हनुमान माझं फेवरेट. बेलाचं कुणाचं? हनुमान. हनुमानजी. बरं असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. हा असू द्या, काय वा देवाला व्हायचं आपल्याला. बेलाचं पान हनुमानजीचं फेवरेट. बेलाचं पान हनुमानजीचं फेवरेट. अहो शालिकराव, मतदान माझ्या गणेश पांढऱ्या भाऊनच द्या, तेच आमचे फेवरेट भाऊ. क्या बात आहे, वाजवा टाळ्या वहिनीसाठी. अंजनीच्या सुना तुला रामाचं वरदान आहे. अंजनीच्या सुना तुला रामाचं वरदान आहे. एक मुखानं बोला, बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला, बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला, बोला जय जय हनुमान. जय श्रीराम. पूजा गुप्ता. आणि यांचं कोल्हापूरचा देव अहो यांचं संतोष गुप्ता. आणि सगळं मिळून पूजा संतोष गुप्ता. या पुढे. हा, कोल्हापूरच्या देवीला ते वाकून संतोषरावच्या नाम घेते तुमच्या मान राखून. सगळ्यांनी टाळ्या वाजवा बहिणीच्या मान राखून. हा, कोमल गजानन मल्हार. उखाणा. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा वेग होता. जिजाऊचा वेग तो लाखात एक होता. हे देवा, तुमच्या जन्मी जन्म घालताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव. माती झालीच तर रायगडाची होऊ दे. तलवार झालीच तर भवानी तलवार होऊ दे. वाघ नको, वाघ नफ्या होऊ दे. मस्जिद नको, जगदेश्वराची पायरी होऊ दे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव करून हसत हसत म्हणणारा शिवा काशीलकार होऊ दे. आणि एवढेच नाही जमले तर मला पुढच्या जन्मी जन्मच नको घालू, कारण मी धन्य झाले आहे या जन्मी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जन्म घेऊन. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले स्वराज्य. गजाननरावांचे नाव घेते, सर्वांनी बोला जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. स्वराज्याचं तोरण पाहिलं राजानं शिवण. स्वराज्याचं तोरण पाहिलं राजानं शिवण. राजा छत्रपती झालं. ओ छत्रपती शिवाजी महाराज की. तुमचं नाव? संगीता. यांचं? हा, आणि नाव? आणि सगळं मिळून वाजवा टाळ्या वाजवा. हा, उखाणा. छोट्याशा हरणाचे वाकडे तिकडे पाय. अमितरावांचं नाव घेते, पिऊन गटात पडल्याची काय. आमचे भाऊ खरंच घेतले तर काय? नाही रे, असं त्यांनी घेतलं. टाळ्या वाजवा विजयीसाठी. हा, वहिनी. तुमचं नाव? निलिमा विश्वास शिंदे. उखाणा. दत्ताच्या मंदिरात उदबत्तीचा वास, विश्वासच्या तोंडात पेड्याचा घास. या वहिनी. योगिता मेहता दामदाडे. उखाणा. या
हा आणि उखाणा धनतेच्या दिवशी धनाची करते पूजा, धनतेच्या दिवशी धनाची करते पूजा, भास्कररावांच्या जीवावर मी करतो माझी. परदेसिया परदेसिया ये तुझे पिया सब कहते हैं तूने मेरा दिल ले लिया वो सब कहते हैं तूने मेरा दिल ले लिया. प्रियांका सुरेश शिंदे. ओ पिया पिया क्यों भुला दिया बेवफाया बेरहम क्या कहूँ तुझे सनम तूने दिल तोड़ा है भूल क्या हुई ये बता दो पिया पिया क्यों भुला दिया. कृष्णाची लाडली राधा ही बाहुली, कृष्णाची लाडली राधा ही बाहुली, सुरेश रावांचं नाव घेते धन्याची माऊली करते. वाजवी तो मावा तो कृष्ण मुरारी वाजवी तो मावा तो कृष्ण मुरारी वेळी झाली राधा ऐकून बासरी वेळी झाली राधा ऐकून बासरी वेळी झाली राधा ऐकून बासरी. पुष्पा संजय पारखे. पुष्पा पुष्पा तेरी झलक शर्फी शिवल्ली बातें कर जो हल्की तेरी झलक शर्फी शिवल्ली मेरा बेटा भगवानचे भक्त संजय रावांचं नाव घेते मी शिव. वाजवा काळा वेळी रेणुका नागनाथ लाटे. उखाणा शिर्डीची साई, पंढरपूरची विठ्ठलमाई, नागेशरावांचं नाव घेते तीर्थची आई. कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग केलं जातं आणि सोशल मीडियावरती अपलोड केलं जातं. कार्यक्रमात भाग घेत असताना आपापल्या मौल्यवान वस्तू दाग दागिने मोबाईल चप्पल सोनं लहान मुलं आपण सांभाळायचे. जर हरवले तर त्याला कलाकार किंवा आयोजक जबाबदार नसतील. कार्यक्रमातली महत्त्वाची सूचना, कार्यक्रम चालू असताना पहिल्यापासून शेवटपर्यंत या कार्यक्रमामध्ये भाग घेत असताना जर तुम्हाला आजार असेल, बीपी शुगर किंवा कुठलं ऑपरेशन झालेलं असेल, गोळ्या चालू असतील किंवा बाय बाय चला चला पटकन सांगा तुम्ही करायची. चला चला काय काय वहिनी बाय बाय वहिनी वहिनी बाय बाय. चल रेडी. हां 1 2 3 बाय 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 बाय. भाभी मैं जो बोल रहा हूँ कर रहे हैं आगे बऱ्याच पीछे. भैया उसकी बिचारी होम मिनिस्टर मध्ये ट्रेन होऊन गेला तयारी. मैं जो बोल रहा हूँ कळत आहे. हाँ तळ्यात किधर आहे? मळ्यात पीछे. हाँ तळ्यात मळ्यात कळ्या वाजवा कळ्या. तुम्हाला कळतं का तळ्यात पुढे? मागे. हाँ चल रेडी. चल पुढे 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात 1 2 3 बाय बाय. हाँ आप भी जाएगा. या वहिनी चल आउट झाले का? चल 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 आउट झाले का? जाऊ घरी. वहिनी वहिनी तुम्ही जाऊ घरी. त्या नव्हतं तिकडे कशाला थांबले होते? हां बरी आली तुम्ही या बरं. तुम्ही काय करता? कशामध्ये जॉब करता? डेटा सॉफ्टवेअर. तुम्ही काय करता? हाऊसवाईफ काय असतं म्हणजे काय काय असतं हाऊसवाईफ? घरातली कामं, काय 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 करता? स्वयंपाक, धुणं, भांडी करते, पोरं सांभाळते. तळ कुठे? तळ कुठे? पुढं, मळ. मागं, हां वहिनी तळ कुठे? पुढे. मळ
इकडं हा रेडी 1 2 3 तोंडावर पाहिजे 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात पाटा तुम्ही काय करता काय झालं त्यांनी सांगितलं लावून काही प्रॉब्लेम नाही इकडे या वेळी इकडे खतम चला बाय बाय टाट तुम्ही काय करता जॉब करता बरं चला कसला जॉब करता डाबर कंपनीमध्ये सुपरवायझर आहे. डाबर मी डाबर ऐकलो होतो डाबर कंपनी चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात डाबर कंपनी मेरी टाटा तुम्ही आऊट झाला सर तुम्ही काय करता आणि घरची कामं बाहेरची कामं घरची हाऊस वाईफ तुम्ही काय करता कसला भैया तुम्ही जागा विकता का फ्लॅट कुठे आता चांगले फ्लॅट कुठे भेटतात हिंजेवाडी रावेत कासवडी पुनवडी भरपूर आहेत मारुंजी वगैरे सगळ्या साईड तुमच्याकडे भैया बिचारी चांगली आहे एक फ्लॅट हा आजच एक बुक करून आली म्हणजे क्लायमेट तुम्हाला किती पैसे मिळतात एक फ्लॅट मध्ये मी जॉबला आहे फक्त जॉबला का काम आहे बिचारा चला रेडी 1 2 3 तळ्यात आता आम्ही एकटीच आऊट झाली चला रेडी 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तुम्ही जा तुम्ही नोटीस नाही मारली तुम्ही पण जा टाटा या वहिनी इकडे इथं मजा धर्मा हां चला रेडी वहिनी व्यवस्थित खेळा चला मळ्यात लवकर उडी नाही मारली आऊट द्या सगळ्यांनी सोबत उडी मारायची कोणी पाहिजे एकदाच मळ्यात तळ्यात तळ्यात चला पलीकडे सरका मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात डबल का नाव आहे कॉल केला आल्यावर का म्हणजे ब्लॉगर आहे का माझे चॅनल कोणी घर करतात एक तुफान भिवती वाचून छपरा वाचून माणसाच्या बाहेर वाचून देवाच्या घरे वाचून तुम्ही कुठलं तुमच्याकडे सिम कार्ड जिओ तुमचं कार्ड कुठलं एअरटेल सगळ्या कंपन्यांचा प्रॉब्लेम आहे एकीचाच नाहीये तुम्ही इथं थांबला तुमच्या त्यांच्यात अंतर किती आहे तुमच्या त्यांच्यात अंतर किती आहे हा तुम्हाला ऐकाय आलं साऊंड चांगला आहे साऊंड वाल्यासाठी टाळ्या वाजवा चला तुम्ही उद्या दवाखान्यात जाऊन कान चेक करून घ्या आणि आपल्याला मिळाल्या आहेत पहिल्या या गेम मधून गाडीच्या शेजारी गेलेल्या 4 वहिनी जोरदार टाळ्या संगीत झाल्या पाहिजे आता आहे ना होश है खामोश है ये समा कुछ और है हो चांद छुपा बादल में शर्मा के मेरी जाना
लग जा तू बल खा के मेरी जाना. नाही तर नाही तर मलाच म्हणतात रिश्ते में हम तुम्हारी बाप लगते हाय रमेश पराळीकर हाय. आमदार अमिताभ बच्चन आणायचे नाही. क्या बात आहे क्या. त्यांच्या पाठीमागे उभा राहायचंय ज्यांनी तुमच्या आयुष्यात हे आनंदाचे क्षण आणले त्यांच्या आयुष्यात सुद्धा आनंदाचे क्षण आले पाहिजेत. त्यांच्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. या प्रत्येक लाडक्या बहिणीनं आपापल्या देवाला साखर घालायचं आणि गणेश भाऊंच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण करायच्या. जी एंट्री झाली ना त्या एंट्रीसाठी आम्हाला एक गाणं आठवतं ते गाणं आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. आमच्या कार्यक्रमाचा पार्श्वगायक गणेश लोंढे गणेश भाऊंसाठी सुंदर असं गाणं. कारण ही जी कार्यक्रमाची गर्दी आहे या गर्दीला बघून बाकीच्यांच्या मनामध्ये काय वाटत असेल काय होत असेल काय चाललं असेल हे या गाण्याच्या माध्यमातून आम्ही सादर करणार आहोत. तुम्हाला गाणं आवडल्यानंतर गणेश भाऊंसाठी सगळ्यांनी गाणं झाल्यानंतर फक्त टाळ्या वाजवायच्या. एक मिनिट बघितलं थोडं पाठीमागे असेल गणेश भाऊ. थोडे सगळेजण थोडे पाठीमागे सांगा. त्यांचा आय कॉन्टॅक्ट म्युझिशियन बरोबर झालं पाहिजे. एकदा तुम्हाला गणेश भाऊंचा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहेत आवडला असेल तर जोरदार आवाज होता सगळ्यांचा. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हर 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 हर. गणेश भाऊ ते गाणं या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करतो. आवडलं तर नक्की टाळ्या वाजवायचे. त्यांचं कार्य कसं आहे बघा. कर्णासारखा पुत्र दिलदार पाहिजे कर्णासारखा पुत्र दिलदार पाहिजे. अंजनी सुंदर परी छाती भरदार पाहिजे. राजेशाहू छत्रपती शिवरायावानी कार्य दमदार पाहिजे. या बहुजनांच्यासाठी भावी पिढीला असा दमदार नगरसेवक म्हणून गणेश भाऊ मांजरे पाहिजे म्हणून सांगायचे. आणि उत्तम नगरचा असा लीडर उत्तम नगरचा असा लीडर सार्वजनिक त्याचा आदर आहे. उत्तम नगरचा असा लीडर सार्वजनिक त्याचा आदर. चलणाऱ्यांची विरोधकांची विरोधकांची माणूस दिलदार आहे म्हणून नाही कोणी विरोधात.
सगळ्यांचे दोन्ही हात त्यांनी हात जोडले, तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे आणि या आशीर्वादाची थाप त्यांच्या पाठीवरती ठेवायची आहे. एकट्या महिलेनी पाठीमागे उभं राहायचं नाही, तर आपल्या कुटुंबाला घेऊन गणेश भाऊंच्या पाठीमागे उभं राहायचंय. लक्षात ठेवा, गणेश भाऊ आपले 100% निवडून येणार आहेत, पण सगळ्यात जास्त लीडनी कसे निवडून येतील याची काळजी आपण सगळ्या लाडक्या बहिणींनी करायची. सगळ्यांचे दोन्ही हात वरती, सगळ्यांचे दोन्ही हात वरती, सगळ्यांचे दोन्ही हात वरती, सगळ्यांचे पाठीमागच्या बहिणीचे दोन्ही हात, सगळ्यांचे दोन्ही हात पाठीमागून फोटो घ्या, फोटोग्राफर घ्या. आहे दादा गणेश दादा आपले दादा, गणेश दादा दादा, गणेश दादा आपले दादा, गणेश दादा साऱ्याच्या घरात ठाकून भरलाय लाडके दादा आपले दादा, गणेश दादा आपले दादा, दादा गणेश दादा आपले दादा, गणेश दादा. हे साला कौन बनेगा करोड़पति. हे साला कौन बनेगा करोडपती वन. हे साला करोडपती कौन बनेगा वन. हे साला करोडपती कौन बनेगा वन. जाओ इकडनं खाली. हा, ए साला कौन बनेगा करोडपती. एक हा. ए साला कौन बनेगा करोडपती. दोन हा. चला खाली जाऊ. हा, हे साला कौन बनेगा करोडपती. एक. हे साला कौन बनेगा करोडपती. हे साला कौन बनेगा करोडपती. यांचं बोललेलं आवडलं का तुम्हाला? टाळ्या वाजवा बरं. हा, वाजल्यात थोड्या टाळ्या, पण जास्त टाळ्या वाजल्यात तरच मी घेणार. या जाओ तुम्ही सेमी फायनल. हा, है साला कौन बनेगा करोड़पति है. है साला कौन बनेगा करोड़पति है. है साला कौन बनेगा करोड़पति है. इकडनं है होईल. हे साला कौन बनेगा करोडपती है. हे साला कौन बनेगा करोडपती है. हे साला कौन बनेगा करोडपती है. चल. हा, हे साला कौन बनेगा करोड़पति है. 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 होईल. हे साला कौन बनेगा करोडपती है. हे साला कौन बनेगा करोडपती है. हे साला कौन बनेगा करोडपती है. यांच्यासाठी टाळ्या वाजवा बरं. हा, चला सेमी फायनल. हा, हे साला कौन बनेगा करोडपती वन. हे साला कौन बनेगा करोडपती वन. हे साला कौन बनेगा करोडपती वन. ताकद चांगली लावली बेचारीने. आवडलं असेल तर टाळ्या वाजवा. चला सेमी फायनल. हा, हे साला कौन बनेगा करोडपती. हा, हे साला कौन बनेगा करोडपती. हा, हे साला कौन बनेगा करोडपती. हा. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. टाळ्या वाजवा. क्या बात है. सेमी फायनल होईल. हा, हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. सेमी फायनल. हा, हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हँड इकडनं हँड. होईल. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा. तोंड असं करा ना वहिनी. असं सरळ असं थांबा ना. तुम्ही काय सदाशिव पेठमध्ये राहिलात का? काय तिकडे जागा मिळत नाही ना गाडी लावायला. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. आवडलं असेल तर टाळ्या वाजवा. चला सेमी फायनल. हा,
साला कौन बनेगा करोड़पति हे साला कौन बनेगा करोड़पति करोडपती नाही हा. हे साला कौन बनेगा करोड़पति है हा. हे साला कौन बनेगा करोड़पति हे साला कौन बनेगा करोड़पति हे साला कौन बनेगा करोड़पति हे काय होतं वहिनी ऐक असं काय करता तुम्ही तुम्ही हा भया 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 थांबा थांबा जागेवर काही प्रॉब्लेम नाही ना वहिनी तुमचे कल चाललेत काय झालं तुमचे कल चाललेत काही प्रॉब्लेम नाही ना कुठं शिकलाय हे सगळं मुळातच आहे मुळातच. तुम्ही काय म्हणजे क्रिकेट वगैरे खेळता का नाही तुम्ही असं असं करत होता म्हणलं बॉलिंग बिलिंग टाकायला लागलं चला सेम हँडल हा हे साला कौन बनेगा करोड़पति है साला कौन बनेगा करोड़पति है साला कौन बनेगा करोड़पति हे काय आहे ऍक्शन आहे का बहीकडे खाली जाऊ हा हे साला कौन बनेगा करोड़पति हे साला कौन बनेगा करोड़पति हे साला कौन बनेगा करोड़पति तुम्ही डायलॉग बोलता का मला घाबरवत आहे जाऊ खाली हा बोला बोला हे साला कौन बनेगा करोड़पति 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 हे साला कौन पोट भरलं का इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास जितने शानदार विचार रखते हैं पोट भरलं इतने का तेजस्वी सर काय तुम्ही इकडे झाला का फोन हॅलो हा थोडे या यांचा डायलॉग आवडला असेल तर जोरात टाळ्या वाजवा कसं वाटलं होईल खेळून छान वाटलं. काय सांगाल तुम्ही गणेश भाऊनी एवढा मोठा कार्यक्रम ठेवलाय आज एक लाडकी बहीण एक नाही तर 2 लाडक्या बहिणी लखपती होणार आहेत बऱ्याच कार्यक्रमामध्ये 1 गाड्या 2 गाड्या 3 गाड्या असतात टू व्हीलर 5-5 गाड्या असतात पण गणेश भाऊंनी एकच गाडी ठेवलेली आहे तिच्या गाडीच्या माध्यमातून एक लाडकी बहीण आज 10 पटीनं लखपती होणार आहे किती पटीनं 10 पटीनं आणि ती सुद्धा भाग्यवान ग्रहलक्ष्मी असणारे लकी ड्रॉ मधून तुमच्यापैकी कुणीही असू शकते त्याच्यामुळे एकदा गणेश भाऊसाठी जर कार्यक्रम आवडत असेल ना तर सन्माननीय गणेश भाऊ वाजळे यांच्यासाठी हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा चला तुम्हाला कसं वाटलं खेळ खूप छान. काय सांगाल तुम्ही भाऊंबद्दल सर्वप्रथम मी गणेश भाऊ वांदळे यांचं मनापासून आभार मानते की त्यांनी सर्व महिलांसाठी एवढा भव्य दिव्य होम मिनिस्टर आणि खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम राबवला आहे. ऍक्च्युली माझं इथं मतदान नाहीये मला खेळायला खूप आवडतं म्हणून मी शेजारच्या आजी ज्यांचं वय झालं आहे त्या कार्यक्रमाला येत नाहीत मी त्यांचं कार्ड घेऊन आले म्हणजे माझं वोटिंग नाहीये पण मला खेळायला खूप आवडतं म्हणून. मग खेळून झालं हो आवड संपली आवड नाही संपली अजून फायनलला जायचंय. काय बया बक्षीस ते जे 33 मध्ये आहेत ना त्यांच्यासाठी आहे एकदा जोरात टाळ्या वाजवा तुम्ही आता इकडे ना खाली जाऊ काय प्रॉब्लेम नाही हा खेळायला काय प्रॉब्लेम मग झालं की आता खेळून मी फायनल खेळते मला बक्षीस नका देऊ ना मी कुठे म्हणा फायनल मध्ये कशी जाताल तुम्ही म्हणजे जर तुम्हाला डायलॉग आवडला असेल तर तुम्ही घ्याल फायनल. लय आवडला बया पण आम्हाला नाही घ्यायची सॉरी कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है 3 बार हो गया जो हे साला कौन बनेगा करोड़पति रुको जरा सबर करो रुको जरा काय तुमचा राग आहे का माझ्यावर नाही ना हा हे साला कौन बनेगा करोड़पति बया वहिनी तुम्ही काही ठरवलंय का अफजल खान वध करायचा या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान फक्त यांच्याकडे बिचवा द्यायचं काम आहे माझा कोतराच नाही लांबच थांबा बिचारी बसून हे साला कौन बनेगा करोड़पति हे साला कौन बनेगा करोड़पति हे
याला घेऊ का सेमीफायनलला? टाळ्या वाजवा. जाऊ भया सन्मानाने सेमीफायनल यावी. हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? इकडनं हे या पहिली. हे साला कौन बनेगा करोड़पति है? 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 पोट भरलं का? हो. एक अरे बेचारीचा जीव जाईल नाही तो वरती. पहिली हा. कौन बनेगा करोड़पति है? कौन बनेगा करोड़पति है? अरे काय? कोण बनेगा करोडपती? अरे कौन बनेगा करोड़पति है? 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 या यांना पप्पा पुणे महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय किरण भाऊ दगडे पाटील भावी नगरसेवकाला या ठिकाणी स्टेजवरती घेऊन आले. गणेश भाऊ वांजले आणि किरण भाऊ दगडे यांच्यासाठी सगळ्या महिलांच्या हात वरती करून एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कामगार नेते सन्माननीय गणेश ओंकार दादा कदम यांना देखील विनंती आपल्या मंचावरती यायचं आहे. आणि किरण भाऊंनी आल्यानंतर माझ्या कानात सांगितलं महिलांचा कार्यक्रम पहिला कार्यक्रम चालू असू द्या, त्याच्यामुळे एकदा किरण भाऊंसाठी खरोखर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सगळ्यांच्या जोरात टाळ्या महिलांच्या झाल्या पाहिजेत. जागेवर डान्स करायचा. हा. आता तर बोलायचे, आता तर बोलायचे. हा. इकडे 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 वहिनी वहिनी या इथं बोलता येत नाही का? हा 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 थांबा 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 नाही बाय गणेश थांबा इथे तुम्हाला डान्स करायचा आहे? हा 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 थांबा 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 या इथे या. खाली मस्त बघ बस खाली बस. चला रेडी थांबा थांबा तिकडे वाजवू द्या. हा कुठलं गाणं लावायचं? कुठलं पण हा कुठलं पण काय प्रॉब्लेम नाही. चला रेडी गणेश तुम्ही गाणं सुरू झालं की तुमची गेम सुरू करायची. रस्तीच्या सगळ्या पलीकडचं खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा बसा खाली बसा खाली बसा बसा खाली बसा खाली खाली बसा बसा खाली खाली मांडी घालून बसा मांडी घालून बसा. वहिनी या इथं जाऊ द्या. बिचारीची इच्छा डान्स करायचा एवढा मोठा कार्यक्रम आहे कधी यांना मिळणार आहे. लाव गणेश गाणं चल.
गाणं बंद झालं. आता काय करावं, गाणं बंद झालं. गाणं आता त्यांना ऐकू येत नसेल ना. गाणं थांबलं. हा आता बॉम्बला. आता मी काय बोलू ह्यांना. पण जाऊ द्या, बिचारीला बोलता येत नाहीये, ऐकता येते का? दोन्ही नाही, असू द्या. पण या स्टेजवर आल्यात, यांना सेम फायनलला घेऊ का? घेऊ का सेम फायनल मध्ये? जर यांना सेम फायनल मध्ये घ्यायचं असेल तर जोरात टाळ्या वाजवा. काय म्हणलं मी? हा म्हण, फक्त टाळ्या वाजवल्या म्हणून तुम्ही वाजवल्या. हा, त्यांना वाटलं ह्यांनी डान्स केला म्हणून मी म्हणतोय टाळ्या वाजवा, म्हणून ह्या वाजवायला लागले. तुम्ही सेमी फायनल मध्ये यांना स्टॅम्प दे. स्टॅम्प इकडे इकडे. हा जाऊ, स्टॅम्प घे, स्टॅम्प. खाली जाऊ, खाली. आता थांबा थांबा. आता काय का, आता काय बोलायचं बाबा. बस 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 बस. हा इकडनं खाली. ठीक आहे. हा जाऊ. तुमच्यामुळे मी आहे, माझ्यामुळे तुम्ही नाहीये. जाऊ. चला रेडी. वेळ बोला बोला. सेम नियम. चला रेडी. 30 सेकंदात नाही फुटला तर दोघी आउट होणार आहेत. 1 2 म्युझिक. 3 म्युझिक.
आणि सुजला माझा पदर बाई ढोंडे बांधते आणि सुजला माझा पदर बाई ढोंडे बांधते वहिनी नको नको असू द्या नको भैया असं नंबर करा असू द्या नको नको भैया नको असं असं बरं हा हो मी परळी करत आहे या इकडे तुम्ही अगो भैया वशिका बिशिका लावू नका बाकी बाकी काय नाही हा या नाही बाबा मी कुठल्या बाईला टच करत नाही कार्यक्रम तुम्ही 2 फूट मी 2 फूट लांब पण बिचारी माझी बहीण आहे परळीकर म्हणल्यानंतर तिकडे तुम्ही परळीच येत का अगं भैया इथं काय करता मग नाही नाही परळीवर ना आता काय प्रॉब्लेम यायचं बाबा आता हसण्यावर किंवा नाचायला लागली ही खरंच परळीची वाटते बिचारी हा कुठली परळीची अच्छा असू द्या काय प्रॉब्लेम नाही इथं कुठं राहता इथलंच आहे ना असं नको वाटायला परळी करणं बाय का परळीवर आणली नाही तर काय हा कसं अगं भैया भैया जागेवर थांबा की तुम्ही काय लायब्ररी माहिती कसं हा डान्स करून कसं वाटलं गणेश भाऊंना ओळखता का काय सांगाल गणेश भाऊंनी कार्यक्रम ठेवलाय गणेश भाऊ हम आगे बढ़ो हम तुम्हारे पीछे है अरे देवा हा नाही तुम्ही डान्स केला म्हणूनच गडबड झाली यांचा डान्स आवडला असेल हे बघा कोणी वाजवलं पाहिजे किती मैत्रिणी क्या बात आहे वा वा चांगले आहेत मग वहिनी हे बघा वहिनी त्याच मैत्रिणींना सांगायचे की तुम्हाला आनंद मिळाला ना आता ज्यांनी तुमच्या आयुष्यामध्ये हे आनंदाचे क्षण आणले त्यांच्या सुद्धा आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण आले पाहिजे काही दिवसानंतर आपल्या पुणे महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत त्याच्यामध्ये गणेश भाऊंना निवडून आपल्यासाठी द्यायचे आपल्या भावाला आपली कामं हक्कानी करून घेण्यासाठी निवडून द्यायचे तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा तेच सांगायचे की बाई एकटीनं नाही तर सगळ्या मैत्रिणींनी आपल्या गणेश भाऊंच्या पाठीमागे उभं राहायचं पैठणी काय म्हणून क्या बात आहे जोरदार टाळ्या वहिनींसाठी आणि या वहिनींना एक कार्यक्रमाच्या माध्यमातून पैठणी सुद्धा आहे जोरदार टाळ्या भाऊ ह्या भाऊ तुम्ही जे नियोजनामधले आहेत या परळीच्या म्हणून तर
त्या बिचार लय आगाव आहे काही म्हणा. कसा नवरा नांदवत असेल काय माहिती. माझी बहीण आहे आता परळीची वेळेला बहीणच ना. माझ्या दाजीची मला काळजी वाटते की बिचारा जगतोय कसा काय माहिती. भाऊजी काय करतात आमचे? दाजी काय करतात? माहिती काय करतात? काय करते? सलूनचा व्यवसाय आहे. अगं बया बया, तरीच म्हणलं बिचारी एवढी बुलकी काय. सलूनच्या दुकानामध्ये सगळ्या खबरी असतात. वहिनी पैठणी मिळाली की सलून मध्ये मस्तपैकी तुमचा फोटो लावा आणि हा म्हणजे सगळेजण बघतील ना तुम्हाला. येणार सलून मध्ये मध्ये काय फोटो लावायचा आहे? नाही नाही तुम्हाला पैठणी मिळाली म्हणून. हो जाऊ बया इकडनं खाली जाऊ. ह्याला सेमी फायनलला पण घ्या एक पैठणी बघ तुम्हाला. जाऊ खाली स्टॅम्प घ्या परत मोबाईलचा स्टॅम्प नसला तर. बया बिचारी दमच ना. तुम्ही प्रॉपर डान्सर असल्यासारखं डान्स करता. काय करता तुम्ही? लहानपणापासून नाचायची आवड आहे. बया डान्सची नाहीये का? तेच ते. नाचायची आवड आहे. वाजवा टाळ्या. जर याला सेमी फायनल मध्ये घ्यायचं असेल तर जोरात टाळ्या वाजवा. क्या बात आहे सर. वहिनी त्यांच्यासाठी तुम्ही आमच्या एवढ्या महिलांचा विचार केला सर. कोण करत नाही कारण की आम्ही रोजच्या धावपळी ते नवऱ्याचे डबे करा त्यांच्या मागे पाठवा. कधी डबा नाही पाठवला तर तू डबाच नाही पाठवलास. म्हणजे तुमचं भांडण होतं असं? हो. भांडण झाल्यास माघार कोण घेतो वहिनी? मी तर नाही घेत. बॉम्बला मग एक दिवस जर गेले विदाऊट डब्याचं तर काही प्रॉब्लेम आहे का? मला पण झोप लागते. थंडीची तर कवडी सकाळची उठून वाटत नाही अजिबात. आणि त्यांना डबा द्या भाजी द्या परत पोळी भाजी व्यवस्थित पाहिजे. असं नाही की चला मसाले भात दिला काहीतरी फोडणीला भात बीत दिला तसलं काही नाही लागत. या तुमचं लग्न करून लई वाटून झालं. मला लई वाईट वाटतं काय वगैरे तुमचं लग्न झालं. असं मलाही कधी कधी वाटतं. या काय बोलायचं आता. मग कशाला केलं लग्न? काय आता उतावळी नवरा आणि गुडघ्याला बाशिंग असतं. उतावळी नवरी आणि गुडघ्याला बाशिंग. तसं झालंय. दुसरा जर लाईफ भेटली तर मी मस्त मनसोक्त जगणार आहे. दुसरं आयुष्य भेटलं तर एकदम मनसोक्त जगणार आहे. आणि दादांना हीच आहे की अपेक्षा की तुम्ही भरपूर मतांनी विजयी व्हा. थँक्यू. क्या बात आहे. बिचारीसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. कारण अंतकरणापासून म्हणते की गणेश दादा तुम्ही भरघोस मतांनी विजयी व्हा. आणि ते काम या वहिनीने जसं सांगितलं तसं प्रत्येकीनं आपल्या हातात घ्यायचं आणि आपल्या गणेश भाऊंना भरघोस मतांनीच विजयी करायचं. चला वहिनी. या ठिकाणी सन्मान्य बीड आष्टीचे आमदार सुरेश अण्णा धस यांचे चिरंजीव युवा नेतृत्व सन्मान्य जयदीप अण्णा धस यांचं या ठिकाणी गणेश वांजळे मित्र परिवाराच्या वतीने ओ मेरे हमसफर प्यार की राह पर साथ ले हम अगर क्या रास्ते कोई चल दिए हम नशी तुम कहाँ हम यहाँ तुम कहाँ हम यहाँ ढूंढता फिर रहा तुझे तेरे यहाँ से वहाँ. चल असू द्या काय प्रॉब्लेम नाही. हा घ्या तुमचं भांडण मिटलं की मला सांगा. ज्यांच्याकडे पुढे आहे त्यांनी पाठीमागे सारखा. ज्यांच्याकडे पुढे आहे त्यांनी पाठीमागे सारखा. ज्यांच्याकडे सुपारी खेळणाऱ्या सुपारी खेळणाऱ्या वहिनी भैया त्यांच्या हातात आहे पुढा. हा नाही सोडून घ्या. हा भैया हे बघा यांनी पुण्याची बिर्याणीच केली फार. टाका मध्ये
कुठं टाकायचं ते टाका 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 मध्ये चला 4 टाका चला म्युझिक घ्या मला काय सांगू नका पुढे दाखवा आणि पुढे या पुढे दाखवा आणि पुढे या काय प्रॉब्लेम नाही तुमचं भांडण तुम्ही मिटवा रडू नको बाळा अरे मी खेळायला जाते रडू नको बाळा अरे मी खेळायला जाते खेळायला जाते बिस्किट घेऊन येते खेळायला जाते बिस्किट घेऊन येते चला तुम्ही दोघी थांबा हा थांबा 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 हा तुमच्याकडे पुढा कुठे इकडे या इकडे या इकडे या एक पुढा जरी तिकडचं कट करणं दे पुढा दे हा द्या इकडे चल हा वहिनी कशाला भांडता बाई आता चला चला हा पुढा दाखवा पुढा दाखवा पुढा दाखवा तुम्ही खाली जावा तुम्हाला पुढा दिला ना मी आता हा या इकडे पुढा हे तुम्हालाच पुढा या इकडे या हे तुम्हालाच आता सरकार आम्हाला द्यायचंच नाही होतच नाही तुम्ही चिंती घ्या जावा तुम्ही हा आशा करून नको फिरू नको फिरू क्या बात आहे एकच महिने तुम्ही इकडनं खाली जा आता आपल्याकडे 14 बक्षीस आहेत 14 बक्षिसासाठी 14 वहिनी आपल्याला मिळाल्यात एकदा या 14 वहिनींसाठी जोरात टाळ्या वाजवा हा आता थांबा आवाज जागेवर थांबा बाया तुम्ही डान्स मधून आलेला नाही का लगेच नाचायला लागल्या हा चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 सर्व माता भगिनींना विनंती आपण थोडं सहकार्य करा संयोजकांना कृपया आपलं गिफ्ट घेताना त्यांच्याकडे कुपन द्या सर्वांना गिफ्ट मिळेल कुणीही उठून काही गडबड करू नका सर्व माता भगिनींना मिळेल आपण फक्त त्या ठिकाणी संयोजक आल्यानंतर त्यांच्याकडे आपल्याकडे असणारं कुपन हे त्यांच्याकडे द्या बस बस चला चला भैया तुम्ही हारल्या नाहीयेत तुम्हाला बक्षीस आहे चला 5 जणी कोण कोणाकडे पुढा नाहीये हा चला बसा इकडे या इकडे वहिनी चला ज्यांच्याकडे पुढे त्याने वरती दाखवा वरती पुढे दाखवा पुढे चला 5 जणी बसा तुम्ही तिकडे हा टाका पुढे मध्ये टाका पुढे मध्ये हा काढा आता ज्या 5 आउट होतील त्यांना असणार आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून सुंदर अशा 5 मिक्सर ज्यांना मिक्सर पाहिजे ज्यांच्या घरातला खराब झाला त्यांनी पुढे उचलू नका चला रेडी लांब टाका चला हा मिक्सर वाल्या इकडे बसा 5 जणी मिक्सर वाल्या इकडे
खालून पण तुम्ही बघा, जरी आमचं चुकलं तर तुम्ही सांगा कोण जिंकलं कोण हरलं. चला रेडी, एक म्युझिक. ये माझी काळजाची तार नंबर 3. कशी नशिबाने आज मांडली माझ्या काळजाची तार आज छेडली. इकडे वहिनी, वहिनी भया बिचारी आधीच म्हणली माझं लग्न करून वाटलं झालं. गेम मध्ये खेळून मी बिचारीचं वाटलं झालं. काहीतरी घेऊन चालली मी. हे बघा, व्यवस्थित खेळात तर जिंकणारच ना. मज्जा केली मी केवढी. केवढी केली वहिनी मज्जा? एवढी. जोरदार टाळ्या यांच्या वहिनींसाठी झाल्या पाहिजेत खरोखर. सन्माननीय गणेश भाऊ वांजळे यांना विनंती, भाऊ स्टेजवरती यायचे. सन्माननीय गणेश भाऊ वांजळे यांना विनंती की आपण स्टेजवरती यायचे. आणि नियोजनामध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती आहे की आपण 5 टेबल फॅन आणि 5 मिक्सर पहिले स्टेजवर द्यायचे. पटकन नाही द्यायचे, फक्त क्विक द्या. 5 टेबल फॅन घ्या, 5 पटकन. टेबल फॅन पटकन 5 घ्या. टेबल त्याच्यानंतर मिक्सर 5 पटकन घ्यायचे. फुटलेला आहे आणि आता त्यातूनच आनंदातून काहीतरी घरी घेऊन जाते, मग घरच्यांना पण आनंद भेटणारच आहे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर इथे जेवढे कार्यकर्ते जर असतील तुमच्यापैकी, जरा मदत जर करायची तुमची जरा इच्छा असेल तर ही 2 व्हीलर गाडी फक्त स्टेजवरती आणा. 2 व्हीलर गाडी स्टेजवरती आणा. 2 व्हीलर गाडी फक्त या स्टेजवरती आणायची. टाळ्या खालून झाल्या पाहिजेत. थँक्यू. मिळाला, धन्यवाद. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वहिनी भैया, तुमच्या उंचीपेक्षा जास्त उंच फ्रीज आहे, थोडा पाठीमागे घ्या. वहिनी तुम्ही 2 नंबरवरती आलात. गणेश 3 नंबरवर 2 नंबरवरती आलात. तुम्ही 2 नंबरवरती आलात. काय म्हणताल? कार्यक्रम ठेवला होता, त्या कार्यक्रमात तुम्ही जिंकला. गणेश भाऊंना काय सांगाल? कार्यक्रम खूप उत्तम पद्धतीने छान पार पडला. वाटलं नव्हतं एवढे महिला भगिनी प्लस पुरुष वर्ग पण एवढे जमा होतील, ते पण एवढं थंडीमध्ये. थंडीचं वातावरण खूप डेंजर आहे सध्या. मला सुद्धा असं थरथर अंग कापतंय, पण खेळून आनंद झाला, बक्षीस भेटलं, त्याहून डबल आनंद झाला. गणेश भाऊंचं मी खरंच मनापासून कौतुक करते. त्यांनी महिला भगिनीसाठी एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही जोरात टाळ्या वाजवा. घ्या फोटो एक. चला घ्या फोटो घ्या. गाडी आणा असं सांगितलं होतं मी. आणता येईल का? वहिनी तुम्ही एवढ्या 10-15 हजार वहिनींमधून भाग्यवान ठरलात आणि गाडी जिंकली आहे. काय तुमच्या भावना आता? आता बोलावं काय तर ते सुचत नाही. एक तर त्याच्यामध्ये थंडी आहे, पण गणेश भाऊंना 101% मतदान होणार आणि 101% भव्य दिव्य मताने निवडून येणार. 101% मी गॅरंटी देते. उखाणा घ्यायचा. तुमचं नाव काय? सुनीता काळे. बिचारीने 101% निवडून येणार सांगितलंय. मी म्हणतो त्याच्या पुढे जाऊन तुम्ही हजारात आल्यात, त्याच्यामुळे 1001% वहिनी
काय काय भेटले? हा असू दे, काय प्रॉब्लेम नाही. बिचारी हे बघा, सोन्याचं चांदीचं डुप्लिकेट आहे काय माहित नाही, पण ज्यांचं असेल त्यांनी ओळख पाठवा आणि घेऊन जा, आयोजकांकडे देतो. धन्यवाद. चला. तुम्ही 101% सांगितलं. भाऊंनी 10,000 खुर्च्या लावल्यात आणि 15,000 बायका आल्यात. मी म्हणतो 1,001% या ठिकाणी गणेश भाऊंचा विजय पक्का आहे. क्या बात आहे, टाळ्या सगळ्यांच्या जोरात. झालं ओके.